अजब रमा राघवची जोडी। काय झालं? ऐका ना, मला तुम्हा दोघींची मदत हवी आहे। काय करायचंय? रमा आणि माझा होणारा जावई येतायत। मला ना ही मोमेंट खूप स्पेशल करायची। त्या दोघांसाठी आजचा दिवस कायम स्मरणात राहील असं काहीतरी त्यांच्यासाठी करायचं। कराल ना मला मदत? शुअर। पण जावई म्हणजे राघव? ओ, तुला माहित होतं? हा, म्हणजे ते बहिणी बहिणींमधलं सिक्रेट आहे मॉल। नाही नाही आंटी, इट्स ओके ग। म्हणजे मला सांगितलं असतंस तर काही हरकत नव्हती। नो नो लावण्य आंटी, मला काही माहित नव्हतं, पण माझ्या लक्षात आलं होतं की रमाताईला राघव आवडतो। रिअली? पण लावण्य आंटी, रमाताईच्या अंकल गुरुजींनी त्यांना परमिशन दिली का? हो ना, त्यांनी तर परमिशन दिली। मी सुद्धा, मी तिथे जाऊन या लग्नाला माझी परमिशन आहे असं त्यांना सांगून आले। वाह, खूपच छान बातमी आहे ही। मग तर सेलिब्रेशन व्हायलाच हवं। एक्झॅक्टली, म्हणूनच तुम्ही तुम्हाला दोघींना बोलवलंय। आपल्याला हे सेलिब्रेट करायचंय। ओके आरुषी, मला तुझी मदत हवी। आपल्याला छान डेकोरेशन करायला हवं आणि मी ना रमाचा आवडता केक ऑर्डर केलाय, फूड ऑर्डर केलेला आहे। पण आरुषी, राजूला मदतीला घे आणि डेकोरेशन कर। ओके पवित्रा, तुला काय सुचतंय? हां, एखादी आयडिया सांग ना। काय पूजा बहिणी, कसा वाटला आजचा शो? जरा हळू बोल ना। तू त्या रमाला घराबाहेर काढलं ना, तसं मला एक दिवस घराबाहेर काढशील बहुतेक। म्हणजे माझ्या हुशारीवर तुमचा विश्वास बसू लागलाय म्हणायचं? हो ग बाई, तू हुशार आहेस आणि राघवला मिळवण्यासाठी तू काहीही करू शकते, यात काही शंका नाही बाई। मग वाटलं काय होतं तुम्हाला? मॅच आपल्या हातातून निसटून चालली आहे असं वाटत असतानाच आणली की नाही ओढून? हो, पण जाताना ती काय बोलली एवढं लक्षात ठेव बाई। ठेव, ते काय लक्षात ठेवायचं? त्या नुसत्या गाव गप्पा होत्या, ती काही आता परत येत नाही। आता ती उंबरट्याच्या बाहेर आणि मी उंबरट्याच्या आत आहे। ह्या घरात गौरी आई येते ना, ती वेगवेगळ्या रूपाने येते ग। कधी लक्ष्मी बनून येते तर कधी दुर्गा बनून, पण आज तू आली आहेस ती अन्नपूर्णेच्या रूपाने। खरंच रमा, आज तू नसतीस तर कुठल्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं असतं तेच समजत नाही। या लग्नाला माझ्याकडून कधीच परवानगी मिळणार नाही। राघव, गाडी थांबव। काय झालं? राघव, गाडी थांबव। थांबव। काय झालं? नाही डायजेस्ट होत। मी तुला जेव्हा पहिल्यांदा मम्मा बद्दल सगळं सांगितलं होतं तेव्हा तू मला काय म्हणाला होता की यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही, पण आता एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय राघव। आता आपण काय करायचंय? रमा, ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे, आता मागे नाही सरायचं आपण। अंकल गुरुजींनी आपल्या लग्नाला दिलेली परमिशन नाकारली आहे, कळतंय का तुला? आपण त्यांना आधीच सगळं खरं सांगायला पाहिजे होतं, पण आपण खूप उशीर केला राघव। आता सगळं संपलं, सगळं संपलंय राघव, सगळं संपलंय, सगळं संपलंय। रमा, इकडे बघ माझ्याकडे, काही संपलेलं नाहीये। असा धीर सोडून नाही चालणार ग राघव। आता आपल्या फ्युचर मध्ये फक्त काळोख दिसतोय मला। आता आपण कधीच लग्न नाही करू शकणार। आता माझं तुझ्या फॅमिलीशी असलेलं रिलेशन फक्त पास्ट आहे राघव, फक्त पास्ट आहे। अम्मा, रमा थांब।